शाळेत करणारे कायदा सुव्यवस्थेला खुलं आव्हान देतात, चॅलेंज करतात. डोकावलंय का हे सगळे सवाल घेऊन आपल्याला ही चर्चा करायची. या बडे मुद्द्याच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज आपला अजून मम्मीचा मोबाईल आण बेटा. आता नवीन अर्ज दाखल करू नका. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या प्रकरणाचा निकाल लवकर लावावा. त्यावर शिंदेच्या शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज कौर यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की कोर्टानं या मुद्द्यावर नकार दिला होता. युक्तिवाद करताना म्हटलंय 2023 मधला विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा विधानसभेतील आमदारांच्या संख्येच्या आधारे दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या विरुद्ध आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलंय आपण ऑगस्टमध्ये प्रकरण सुनावणीसाठी घेऊन लवकरच तारीख काढण्यात येईल. ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व होईल. जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये लागू शकतो. पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता 2 वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला या मॅटरचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे. आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदे बरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्रतेचा निकाल देताना मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदेच्या शिवसेनेला मान्यता दिली. त्याचवेळी ठाकरे आणि शिंदे अशा दोघांच्या आमदारांना अपात्र केलं नाही. तर निवडणूक आयोगाला देखील शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देताना आमदारांच्या बहुमताचाच आधार घेतला. 21 जून 2022 ला म्हणजे बंडाच्या दिवशी 55 पैकी 34 आमदार शिंदेसोबत होते आणि त्यांनी गट नेता निवडला. आता पुढची सुनावणी 20 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल. सह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, दिल्ली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये काल हल्ला झाला. पण आपल्या हत्येचा कट होता असा आरोपच गायकवाड यांनी केला. तर आरोपी भाजपचा कार्यकर्ता दीपक काटेसह इतर आरोपींवर जामीनपात्र गुन्हे दाखल केले. त्यामुळे आरोपींचा सुटकेचा मार्ग मोकळा आहे. पाहूया या संदर्भातला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा भाजपचा कार्यकर्ता दीपक काटेवर अटकेची कारवाई झालेली आहे. काटेसह 7 जणांवर जामीनपात्र गुन्हा दाखल झाला. त्यामुळे हल्लेखोरांचा सुटकेचा मार्ग मोकळा आहे. आपण निर्देश द्यावे, हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. अटक केली तर त्याचा उद्देश त्यांना मार्ग टाकण्याचा होता. म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती घेतली गेली पाहिजे. अध्यक्ष त्या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि संभाजी नाव पाठवलं, छत्रपती संभाजी नाव पाठवलं. काहीतरी वाद करण्याची जबाबदारी होती. पोलीस पातळीवर त्या ठिकाणी पोचले. पोलिसांनी फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यामुळे जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कैवल या संदर्भात योग्य ती कारवाई केली. तरतपूरच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय की गुन्हे जामीनपात्र असले तरी अटक केलेली नाही. जामीनपात्र करणाऱ्या प्रवीण गायकवाडांनी सरकार आणि भाजपनं माझ्या हत्येचा प्रयत्न केला असा आरोप गायकवाडांनी केला. दीपक काटेंवर अनेक गंभीर गुन्हे त्यांनी खून केले असे मला कळतं.
अशा माणसाला माझ्यावर शाही टाकण्यासाठी पाठवू याचा माझा हत्या करण्यामागचा त्यांचा हेतू होता. कारण मी ज्यावेळेस तिथं होतो माझ्या कार्यकर्त्यांनी मला वाचवलं. मी गाडीत गेल्यानंतर सुद्धा तो गाडीत घुसला होता. मला मारण्याचा प्रयत्न केला परंतु सरकार मात्र गंभीर दिसत नाहीये. त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे ते दिसत नाहीये. सरकारचा पूर्वनियोजित गट होता, भाजपचा होता, संघाचा होता, पण संघाचा परिवाराचा होता. त्यामुळे माझा स्पष्ट आरोप आहे की आमचे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आता धोका निर्माण. माझा प्रश्न एवढा आहे, हा माणूस येणार आहे तर पोलीस झोपले होते का मला येतात तर लोकांवरती पकड निर्माण करण्यासाठी दंगल करायची. गायकवाडांवर हल्ला का झाला तर संभाजी ब्रिगेड या नावावरून नावात छत्रपती शब्द का नाही असा आक्षेप आरोपी दीपक काटेने घेतला. अक्कलकोटमध्ये कार्यक्रम स्थळ घेताच दीपक काटे आणि त्याच्या साथीदारांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर वंगण आणि शाई टाकली. यानंतर प्रवीण गायकवाड कारमध्ये जाऊन बसले. मात्र पुन्हा दीपक काटे आणि त्याचे दोन रेकॉर्ड अवेलेबल, कोण कुणाशी बोललं काय बोललं आणि हत्येचं कट बसून सुद्धा ते गोष्ट पुन्हा दाखल होत नाही. किंवा तिथं सोनं हरवलं म्हणजे चेन गेली, ते बघायला गेलं जाटापट्टीमध्ये माझा चष्मा फुटला. आता हे सगळं झालेले ते रॉबरीची केस आहे, तो गुन्हा दाखल नाही. प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. आमचा वगैरे फार संबंध नसतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. बुके द्यायला आला तर फोटो काढले. पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे. आणि आरोपी कुठला असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असो तो आरोपी आहे. प्रवीण गायकवाडांवर हल्ल्याचा ठिकठिकाणी निषेध केला जातो. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. नांदेडमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली. अंबाजोगाईत छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवीण गायकवाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. परभणीतही निषेध आंदोलन करण्यात आलं. पुण्यामध्ये मराठा समाज आणि इतर संघटनांची बैठक झाली, ज्यात कारवाईचा निषेध करत दीपक काटे विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. आणि कोणतं इथं निषेध व्यक्त करायचा आणि आपल्या घरी जर गप्प असायचं असेल की मी निषेध केला, समाजाच्या बैठकीला गेलो नाही, त्याला त्याच भाषेचं उत्तर देणार असेल तर हे निषेध झाला. आणि महात्मा गांधींना मान्य दिवस आहे तर महात्मा गांधींनी वर्ल्ड वॉर II मध्ये सहभाग घेण्यासाठी परवानगी दिली होती. त्या पद्धतीने त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे तो हल्ला एवढा सहज समजू नका. तुम्ही सुरुवात केलेली आहे, शेवट आम्ही निश्चितरित्या होते लक्षात ठेवा. दीपक काटेवर जामीनपात्र गुन्हे दाखल केल्यानं गायकवाडांचे कार्यकर्ते त्याच्या बाबतीत एवढ्या वादावत नाही आणि तो कुठल्या पक्षात जातात याचं तुम्हीच सगळे ठरवावं लागेल. कुठल्या पक्षात जायचं, काय करायचं, काय नाही. किती वेगाने तुम्ही गतिमान आहात. तुम्ही आमच्यापेक्षा जास्त गतिमान झालेला आटलांचं ठरलं पण कशावरून आणलं. जयंत पाटलांचं भाजप प्रवेशावर तयार सुरू असल्याची माहिती. जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू. प्रवेशाबाबत जयंत पाटील राज्य भाजप नेतृत्वाची 2दा भेट सूत्र कुठे दाखवा मला त्या सूत्राकडे बघायला गेलं असं कधी असतं का. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम रखडल्याचं उद्धव ठाकरे यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला निधी मिळाला नाही. निधी मिळाला नसल्यामुळे काम करण्यास अडथळा येत असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम निधी अभावी रखडल्याचं बोललं जातं. दरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंनी ही माहिती दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम रखडलं. राज्यामधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं बांधकाम पूर्ण झालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन प्रवासावर आधारित संग्रहालय निर्माण करायचं, मात्र पुढील कामासाठी निधीचा अडथळा येतो. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालंय तर दुसऱ्या टप्प्यातील काम निधीच्या अभावी सुरू झालं आहे. दरम्यान MMRDAच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम सुरू झालंय असंही त्यांनी यावेळी म्हटलं. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात पहा TV 9.
हेडलाईन्स प्रस्तुत करतात गोविंद इंडिया का ओरिजिनल सुपर फूड गोविंद द हैप्पी वेपर्स बॉल्टन चलिए ध्यान मोबाईल आणि हे आहे 710 लोकल फ्लाय फक्त वॉटरप्रूफ एवढे लाईट कशाला लागले? 710 अस्सल वॉटरप्रूफ फ्लाय आहे. तर बसू नका. सैनिक 710 घरी आणा. सैनिक 710 फक्त 114 रुपीज होईल. काय म्हणजे बारिश है सड़कें बदलेंगी. क्रॉपटेक पिकांना देखील मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे कमी खर्चात जास्त उत्पादन देतात. आता क्रॉपटेक आलं काम झालं. Welcome to JSPM University. We are inspiring learners to change the world. Through quality education, be a part of an inclusive campus. Pursue your passion, committed and compassionate faculty. Master a profession with affordable education through accessible education. Apply now and launch your career today. Admission open at JSPM University. दांतों के दर्द से छुटकारा पाएंगे. रोजाना 5 मिनट विठोबा आयुर्वेदिक दंत मंजन लगाएंगे और दर्द को ही अच्छा जगा जाएंगे. विठोबा आयुर्वेदिक दंत जड़ से जोड़ो. वजहबाद जसवीतचा आसरा. मुंबईत आदर्शचा निवारा. केरळमध्ये गोविंदाचं निवासस्थान. कोलकाता काशीचं जन्मस्थान. आरोग्याचं स्थान. देवाची फेरी. जोडे सारा स्थान. मोबाईल